नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीचं हे आपलं पहिलं चॅप्टर चालू आहे. चॅप्टरचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट्स. या चॅप्टरमध्ये आजचा आपला हा शेवटचा व्हिडिओ आहे. शेवटचा या अर्थानं की याच्यावरची थिअरी आपली आज संपत असली तरी न्यूमेरिकल्स प्रॉब्लेम्स अजून राहिलेले आहेत. त्यामुळे या चॅप्टरचे प्रॉब्लेम्ससाठी आपण अजून काही व्हिडिओज तयार करणार आहोत. आज आपल्याला शिकायचं आहे सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट याचा मराठी अर्थ होतो लक्षणीय, महत्त्वपूर्ण, ज्याची दखल घेतली पाहिजे असं म्हणजे सिग्निफिकंट. तर ही कन्सेप्ट समजावून घेण्याआधी आपल्याला लिस्ट काउंट म्हणजे काय ते समजावून घेणं गरजेचं आहे. व्हॉट डू यू मीन बाय लिस्ट काउंट ऑफ मेजरिंग इन्स्ट्रुमेंट? स्टुडंट्स, we know that we use various instruments for measurement. We use thermometer to measure temperature. For the measurement of length, we use meter scale. For measurement of speed, we use speedometer. For measurement of current, we use ammeter. For measurement of potential difference, voltage, we use voltmeter. For measurement of our weight, mass, we use weighing machine. Every measuring instrument has list count. What do you mean by list count of measuring instrument? The name indicates its meaning. त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. लिस्ट मीन्स मिनिमम, लघुत्तम. काउंट म्हणजे माप, मोजणे. लिस्ट काउंट म्हणजे लघुत्तम माप. म्हणजे त्याची डेफिनेशन अशी आहे. लिस्ट काउंट इज द स्मॉलेस्ट मेजरमेंट दॅट कॅन बी मेड युजिंग द गिवन इन्स्ट्रुमेंट. दिलेल्या इन्स्ट्रुमेंटवर तुम्ही कमीत कमी किती मोजू शकता त्याला म्हणतात त्याचं लिस्ट काउंट. फॉर एक्झाम्पल, लिस्ट काउंट ऑफ युज्युअल मीटर स्केल इज 0.1 सेंटीमीटर. युज्युअल मीटर स्केल म्हणजे जी नेहमी आपण वापरतो ती, किंवा तुमच्या कंपास बॉक्समध्ये जी मीटर स्केल असते, रोलर स्केल असते, टी स्केल अशा पद्धतीने असते. ऑन दॅट मीटर स्केल यू कॅन सी दिस टाईप ऑफ नंबर्स इन सेंटीमीटर. हिअर दिस इज 0 and this is 1, means the length between these two numbers 0 to 1 is 1 centimeter. But this 1 centimeter is divided into 10 divisions. You can count divisions in between 0 and 1. This is 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. So there are 10 divisions, means this 1 centimeter is divided into 10 इक्वल पार्ट्स. एका सेंटीमीटरचे 10 सारखे भाग केले. मग एका भागाची, एका पार्टची, एका डिव्हिजनची किंमत किती? तर 1 सेंटीमीटर आहे. म्हणून 1/, तर किती डिव्हिजन्स केले त्याच्यामध्ये? तर 10 केले. म्हणून 1/10 किती येतं? 1/10 येतं 0.1. म्हणजे एका रेषेची किंमत, एका डिव्हिजनची किंमत 0.1 सेंटीमीटर येते. आणि त्याच्यापेक्षा कमी याच्यावर तुम्ही मोजू शकत नाही. कमीत कमी तुम्ही 0.1 सेंटीमीटर ह्या स्केलवर मोजू शकता. म्हणून ह्या स्केलचं लिस्ट काउंट आहे 0.1 सेंटीमीटर. समजा इथं एका सेंटीमीटरमध्ये म्हणजे 0 to 1, इफ सपोज देअर आर 20 डिव्हिजन्स, then list count will be 1/20. See this meter scale. In this case, in 0 and 1 means 1 centimeter. There are 20 divisions. इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, 0 to 1 सेंटीमीटरमध्ये 10 नाही तर 20 डिव्हिजन्स आहेत. म्हणजे पहा, हे जे इथं आहे, ह्या लाईन्स दिसत आहेत, त्याच्यामध्ये अजून एक स्मॉलर लाईन टाकलेली आहे. ह्या सगळ्या लाईन्स जर तुम्ही काउंट केल्यात, पहा हे 0, बघा इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे इथपर्यंत 10 झाल्या. आणि परत इथपर्यंत 10 म्हणजे 20 आहेत. 1/20
किती येतं तर 0.05 सेंटीमीटर. म्हणजे या स्केलचं लिस्ट काउंट आहे 0.05 सेंटीमीटर. म्हणजे आपण जी मगाशी स्केल पाहिली बघा ही, याच्यामध्ये 0.1 आहे, त्याच्याही निम्म झालं 0.05. म्हणजे जेवढं लिस्ट काउंट कमी असेल तेवढं अचूक मोजता येतं. सो लिस्ट काउंट मीन्स द स्मॉलेस्ट मेजरमेंट दॅट कॅन बी मेड यूजिंग गिवन इन्स्ट्रुमेंट. वी विल सी सम मोर एक्झाम्पल्स. सपोज दिस इज अ व्होल्टमीटर. V here means voltmeter. Voltmeter is used to measure voltage or potential difference. What is list count of this instrument? Now to find the list count, you can see figures, numbers written here. This is 0, this is 2, and this 0 to 2, that is divided into 10 divisions. So value of one division will be 2 upon 10. 2 divided by 10 करा, इथं 0.2. So list count of this voltmeter is 0.2. Value of one line will be 0.2. Value of two lines will be 0.4, 0.6, 0.8 आणि 1. त्यानंतर 1.2, 1.4, 1.6, 1.8 आणि 2 अशा पद्धतीने आपण लिस्ट काउंट काढू शकतो. आणि जेवढं जास्तीत जास्त मोजता येतं त्याला म्हणतात रेंज. इथं तुम्ही व्होल्टमीटरवर बघू शकता जास्तीत जास्त 10 व्होल्ट मोजू शकतो. दॅट इज रेंज. अँड लिस्ट काउंट मीन्स मिनिमम मेजरमेंट दॅट कॅन बी टेकन. अजून एक्झाम्पल बघा. दिस इज मिली व्होल्ट. दिस इज व्होल्टमीटर बट इट मेजर्स व्होल्टेज इन मिली व्होल्ट. हिअर you will see these numbers 200 and this 0, and this 200 is divided into 10 equal parts. So 200 divided by 10 equal to 20. So value of one division is 20, means list count of this voltmeter is 20 millivolt and range is 1000 millivolt. One more example. This is again a voltmeter. Here range is 20 volt, maximum voltage that can be measured. What is list count? To find the list count, see here it is 4, and this 0 to 4, that is divided into 10 equal parts. So 4 upon 10 is 0.4. So value of one division is 0.4, means list count of this voltmeter is 0.4. This is milliammeter, which is used to measure the current, and here you will see maximum current that can be measured is 25 milliampere. So that is a range. How to find the list count? See here it is 5 milliampere. Divide it by 10 because there are 10 divisions. इथं जेवढ्या डिव्हिजन्स असतील तेवढ्याने डिवाइड करा. इथं जर 5 डिव्हिजन्स असत्या तर 5नीच डिवाइड केलं असतं. ॲज देर आर 10 डिव्हिजन्स, सो 5 डिवायडेड बाय 10 we get 0.5. List count of this milliammeter is 0.5 milliampere. This is again a milliammeter, but its range is 15 milliampere. What will be its list count? Here it is 2.5. This 2.5, 0 to 2.5, that is divided into 10 divisions. So 2.5 upon 10, we get 0.25. So list count is 0.25. म्हणजे एका डिव्हिजनची व्हॅल्यू येते 0.25. दिस इज मायक्रोमीटर. दिस इज अगेन ॲमीटर, मायक्रोमीटर. दिस इज यूज्ड टू मेजर द करंट. बघा विद्यार्थी मित्रांनो, मिलिमीटर असू द्या, मायक्रोमीटर असू द्या किंवा ॲमीटर, शेवटी ते करंट मोजण्यासाठीच वापरतात. मायक्रोमीटर म्हणजे याच्यावरती खूप लहान, खूप कमी करंट तुम्ही मोजू शकता. इट्स रेंज इज 250 मायक्रोॲम्पियर, कारण इथं मायक्रोॲम्पियर आहे. What will be its list count? So this is 50. 50 divided by 10 equal to 5, means value of one division is 5 microampere, and that is the list count. This is same micrometer having list count 5 microampere. Here this is full wave rectifier. This is a practical which you are going to perform in next standard. Here this is a voltmeter. You will see maximum voltage that can be measured is 20 volt. What will be list count? Here it is 4. That 0 to 4 is divided into 10 parts, means 4 upon 10 equal to 0.4. So list count is 0.4. This is millimeter.
its list count is 2.5 divided by 10, that is 0.25, and this is a voltmeter, its list count, this is 2, 0 to 2, that divided by 10, 2 upon 10 means 0.2. So this is how we determine the list count. See, once again, list count is the smallest measurement that can be made using the given instrument. Now try to understand the concept of significant figures. What do you mean by significant figures? The number of digits in a measurement about which we are certain plus one additional digit, the first one about which we are not certain, is known as significant figures or significant digits. बघा डेफिनेशन काय आहे. नंबर ऑफ डिजिट्स इन ए मेजरमेंट. एखादं मेजरमेंट तुम्ही घेतलं असेल तर त्यातले ते आकडे ज्याच्याबद्दल आपण सर्टन आहोत, म्हणजे निश्चित आहोत की हे बरोबर आहेत, ज्याच्याबद्दल आपल्याला खात्री आहे की हे बरोबर आहेत, ते आकडे प्लस वन ॲडिशनल डिजिट, त्याच्या व्यतिरिक्त एक ॲडिशनल डिजिट घ्यायचा, द फर्स्ट वन अबाउट विच वी आर नॉट सर्टन, ज्याच्याबद्दल आपल्याला खात्री नाही, असा एक डिजिट, दॅट इज नोन ॲज अ सिग्निफिकंट फिगर्स ऑर सिग्निफिकंट डिजिट्स. म्हणजे हे थोडक्यात कसं आहे पहा, एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, 3 मेजर्ड व्हॅल्यूज ऑफ लेंथ ऑफ रॉड measured with the help of meter scale of list count 0.1 centimeter are 15.4 centimeter, 15.4 centimeter and 15.5 centimeter. एक रॉड आपण घेतला आहे आणि एका मीटर स्केलवर ज्याचं लिस्ट काउंट आहे 0.1 सेंटीमीटर. मगाशी मी तुम्हाला दाखवली होती ती की एका सेंटीमीटरमध्ये ज्याच्यामध्ये 10 भाग आहेत, अशी मीटर स्केल, आणि त्याच्यावर आपण एका रॉडची लेंथ मोजली आणि 3 वेगवेगळे रीडिंग्स आपल्याला मिळाले, 15.4, 15.4, 15.5. तर याच्यामध्ये आपल्याला खात्री आहे की हा 15 जो पहिले 2 आकडे जे आहेत ते अगदी त्याची खात्री आहे की ते बरोबर आहे. पण हा पुढचा जो आहे ना, 4 आहे का 5 आहे, त्याच्याबद्दल आपण अनसर्टन आहोत. तर सिग्निफिकंट फिगरचे डेफिनेशन काय सांगते, नंबर ऑफ डिजिट्स अबाउट विच वी आर सर्टन, म्हणजे 15 हे अगदी आपल्याला गॅरंटी आहे की ते बरोबर आहेत, म्हणजे 2 डिजिट झाले, प्लस त्याच्या पुढचा एक अनसर्टन डिजिट, म्हणजे हा 4, हा 5, याच्याबद्दल आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही, वी आर अनसर्टन अबाउट दॅट. म्हणजे हे 2 सर्टन प्लस एक काउंट करायचा त्याच्यामध्ये अनसर्टन, असे 3 सिग्निफिकंट फिगर्स झाले. हे अजून जरा तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. बघा, हे 3 रीडिंग्स आहेत, तेच 3 रीडिंग्स आपण पुढं घेऊयात. दीज आर दी 3 मेजर्ड व्हॅल्यूज ऑफ अ रॉड मेजर्ड विथ द हेल्प ऑफ मीटर स्केल ऑफ लिस्ट काउंट 0.1 सेंटीमीटर. फर्स्ट लेंथ इज 15.4 सेंटीमीटर. Second length of same rod is 15.4 centimeter, and same rod again its length is 15.5 centimeter. So what is its actual value, what is its true value? In last video we have seen that true value is most probable value, which is arithmetic mean of all these 3 values. So most probable value means the true value. याची खरी लांबी किती आहे, मग हे 3 वेगवेगळ्या लेंथ असू शकत नाही, मग त्या तिघांचं मीन काढा. L1 plus L2 plus L3 divided by 3, add these 3, keep these 3 values here, addition divided by 3, addition of these 3 values is 46.3 divided by 3, and we get this value 15.43 centimeter. This means that if we measure the length of rod with the help of meter scale of least count 0.1 centimeter, we get different values of that rod ranging from 15.4 to 15.5, means 15.40 to 15.50. 15.4 म्हणजेच 15.40 असतं आणि 15.5 म्हणजेच 15.50 असतं. तर हे शेवटचे 2 डिजिट काहीही येऊ शकतात, 40 पासून 50 पर्यंत, म्हणजे 15.40 येऊ शकतं
किंवा तुमचं रीडिंग 15.41 येऊ शकतं, 15.42 येऊ शकतं, 15.43 येऊ शकतं. अशा पद्धतीने हे शेवटी 15.49 आणि लास्टला 15.50 सेंटीमीटरपर्यंत येऊ शकतं. म्हणजे यामध्ये काय झालं आहे, तर हे 15 प्रत्येक वेळी येतं, 15 प्रत्येक ठिकाणी आहे. सो दीज फर्स्ट 2 डिजिट्स आर सर्टन, म्हणजे त्याच्याबद्दल आपण निश्चित आहोत, त्याच्याबद्दल आपल्याला खात्री आहे की पहिले 2 डिजिट अगदी बरोबर आहे. परंतु शेवटचे 2 डिजिट त्याच्याबद्दल आपण सर्टन नाही. कारण बघा, इथं 4 आहे तर इथं 5 आहे, म्हणजे तो बदलला आहे, म्हणजे आपल्याला त्याच्याबद्दल खात्री नाही. आणि हा शेवटचा पण पहा, इथं 0 आहे, इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे. प्रत्येक वेळेस तो बदललेला आहे. म्हणजे जेव्हा आपण त्या रॉडची लेंथ मोजतो, त्या मीटर स्केलनी, ज्या मीटर स्केलचं लिस्ट काउंट 0.1 सेंटीमीटर आहे, तेव्हा पहिले 2 आकडे बरोबर येतात, प्रत्येक वेळी तेच येतात, म्हणजे ते निश्चित आहे. सो दीज आर सर्टन डिजिट्स. परंतु शेवटचे 2 बदलू शकतात, दे आर अनसर्टन. तर मग सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय? नंबर ऑफ सर्टन डिजिट्स अबाउट विच वी आर सर्टन. म्हणजे पहिले 2, म्हणजे हे झाले पहिले 2 जे आहेत त्याच्याबद्दल आपण सर्टन आहोत, ते 15 आहे. आणि त्याच्यानंतरचा एक अनसर्टन डिजिट. आता आपल्या या उदाहरणामध्ये आपण जे मीन काढलं त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर 15 हे 2 डिजिट सर्टन आहे आणि पुढचे 43 अनसर्टन आहे. तर हे पहिले 2 घ्यायचे प्लस एक हा 4 घ्यायचा, म्हणजे असे 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. म्हणजे सिग्निफिकंट फिगर्स मोजताना सर्टन डिजिट्स ते मोजून त्याच्यानंतरचा एक म्हणजे अनसर्टन डिजिट मोजायचा आहे. आउट ऑफ दिस, इथं काय लिहिलं पहा, आउट ऑफ दिस वी आर सर्टन अबाउट द डिजिट्स 1 and 5 बट आर नॉट सर्टन अबाउट द लास्ट 2 डिजिट्स. पहिल्या 2 डिजिटबद्दल आपल्याला खात्री आहे, पण नंतरच्या 2 डिजिटबद्दल आपल्याला खात्री नाही. बिकॉज ऑफ द लिस्ट काउंट लिमिटेशन्स, कारण त्या स्केलचं लिस्ट काउंट 0.1 सेंटीमीटर आहे, त्याचं लिमिटेशन आहे, त्याला मर्यादा आहे. दस इन दिस एक्झाम्पल वी हॅव 3 सिग्निफिकंट फिगर्स 1, 5 हे सर्टन आहेत आणि एक अनसर्टन म्हणजे 4, असे 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. हे जे मी तुम्हाला सांगितले, दिस L1 15.40, दिस 15.4 कॅन बी रिटर्न ॲज 15.40, दिस 15.4 कॅन बी रिटर्न ॲज 15.40 अँड दिस 15.5 कॅन बी रिटर्न ॲज 15.50 सेंटीमीटर. The larger the number of significant figures obtained in a measurement, the greater is the accuracy of the measurement. म्हणजे जेवढे सिग्निफिकंट फिगरची संख्या जास्त असेल तेवढी त्याची ॲक्युरेसी जास्त असते. इफ वन युजेस द इन्स्ट्रुमेंट ऑफ स्मॉलर लिस्ट काउंट, द नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट्स इन्क्रीजेस. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ह्या रॉडची लेंथ मोजण्यासाठी तुम्ही समजा मीटर स्केलच्या ऐवजी, बघा तुम्ही समजा मीटर स्केलच्या ऐवजी व्हर्नियर कॅलिपर वापरलं असतं. व्हर्नियर कॅलिपरचं लिस्ट काउंट असतं, लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर ते असतं 0.01 सेंटीमीटर असतं. त्यामुळे तुम्हाला इथे जे 15.4 सेंटीमीटर पहिली लेंथ मिळाली, ती तुम्हाला इथं 15.4 नाही तर 15.42 वगैरे सेंटीमीटर अशी मिळाली असती. आणि दुसरी जी L2 तुम्हाला 15.4 मिळाली, त्याच्यामध्ये कदाचित 15.44 सेंटीमीटर. आणि तिसरी जी लेंथ तुम्हाला मिळालेली आहे 15.5 सेंटीमीटर. आता ते 15.5 आपल्याला त्या इन्स्ट्रुमेंटच्या लिस्ट काउंटच्या लिमिटेशनमुळे मिळालेलं आहे. परंतु आता तुमचं लिस्ट काउंट 0.01 सेंटीमीटर असल्यामुळं थोडी ॲक्युरेसी आपल्याला मिळाली असती आणि हे रीडिंग कदाचित 15.49 थोडं अजून ॲक्युरेट मिळालं असतं सेंटीमीटर. आणि मग मोस्ट प्रॉबेबल व्हॅल्यू तुम्ही काढली असती, दॅट इज मीन. त्या सगळ्यांची बेरीज करून त्याला डिवाइड करायचं, तर हे उत्तर आपल्याला कदाचित 15.428 अशा पद्धतीने मीन मिळालं असतं. तर यामध्ये आता पहा, नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स काय झालेत,
तर याच्यामध्ये आपण ह्या 15बद्दल सर्टन आहोत, कारण हे 15 तिन्ही ठिकाणी येतं, म्हणजे ते सर्टन आहे. त्याच्यानंतर हे 4सुद्धा तिन्ही ठिकाणी येतं, म्हणजे त्याच्याबद्दलसुद्धा आपण सर्टन आहोत. म्हणजे हे पहिले 3 1 5 4 हे झाले सर्टन डिजिट्स. पुढचे 2 जे राहिलेत 2 आणि 8 हे अनसर्टन आहेत. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स मग किती येतील आता, तर हे सर्टन डिजिट झाले पहिले 3 म्हणजे 1 5 4 म्हणजे 3, आणि त्याच्यातला एक पुढचा घ्यायचा 2 म्हणजे सिग्निफिकंट फिगर्स झाले 4. म्हणजे जर लिस्ट काउंट 0.01 सेंटीमीटर असेल तर सिग्निफिकंट फिगर्सची संख्या 4 झाली, आणि जेव्हा आपलं लिस्ट काउंट 0.1 सेंटीमीटर होतं तेव्हा सिग्निफिकंट फिगर्स 3 आले होते. त्यामुळं जेवढं लिस्ट काउंट कमी असतं तेवढे सिग्निफिकंट फिगर्स जास्त असतात आणि त्यामध्ये ॲक्युरेसी जास्त असते. There are certain rules to determine number of significant figures. See these rules. Number 1, all the non-zero numbers are significant, no matter whatever is the position of decimal point. For example, if the volume of an object is 178.43 centimeter cube, there are 5 significant digits which are 17843. This 17843. एखाद्या संख्येमध्ये नॉन झिरो डिजिट्स जेवढे असतील तेवढे सगळे सिग्निफिकंट्स घ्यायचे आहेत. पॉईंट कुठंही असू द्या, हा पॉईंट 7 आणि 8च्या मध्ये असता तरी तेवढेच, 1 आणि 7च्या मध्ये असेल तरी तेवढेच, हे सगळे सिग्निफिकंट आहेत. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. Number 2, all the zeros between two non-zero digits are significant no matter where the decimal point is, if at all. म्हणजे एखाद्या संख्येमध्ये 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये झिरो येत असेल तर तो झिरो सिग्निफिकंट घ्यायचा, डेसिमल पॉईंट कुठंही असू द्या. फॉर एक्झाम्पल, मास equal to 165.02. Now we have seen first rule. What the first rule says, all non-zero digits are significant. So which are non-zero digits? The non-zero digits are 165 means 3 and this 2 means 4. What about the zero? This second rule says that if that zero is between two non-zero digits, don't consider decimal point here, position of decimal point. इथं डेसिमल पॉईंट हा विसरूनच जा, नाही असं समजा. झिरोच्या लेफ्ट साईडला काय आहे, 5 नॉन झिरो आहे. झिरोच्या राईट साईडला काय आहे, 2 नॉन झिरो आहे. म्हणजे झिरोच्या दोन्ही बाजूला जर नॉन झिरो डिजिट येत असेल तर तो झिरो सिग्निफिकंट घ्यायचा. म्हणजे हा झिरो इथं सिग्निफिकंट आहेत आणि त्याच्या बाजूला लेफ्टला राईटला तर ते नॉन झिरोच आहेत, ते सिग्निफिकंट आहेत. म्हणजे टोटल 5 सिग्निफिकंट डिजिट्स. 165 म्हणजे 3, झिरो हा झाला 4 आणि हा शेवटचा 2 ते झाले 5 सिग्निफिकंट फिगर्स. दिस इज सेकंड रूल. थर्ड रूल, इफ द नंबर इज लेस दॅन 1, द झिरोज ऑन द राईट ऑफ द डेसिमल पॉईंट बट टू द लेफ्ट ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट्स आर नॉट सिग्निफिकंट. जेव्हा एखादी संख्या लेस दॅन 1 असते. आता लेस दॅन 1 म्हणजे कोणत्या संख्या असतात विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी उदाहरणं सांगतो. इथं समजा 0.4 ही संख्या लेस दॅन 1 आहे. 0.04 ही संख्या लेस दॅन 1 आहे. 0.00482 ही संख्या लेस दॅन 1 आहे. 0.0009 किंवा 8024 हे सगळे झिरो जे आहेत, ह्या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या 1पेक्षा लहान आहेत. 0 पॉईंटमध्ये असणाऱ्या सगळ्या संख्या ह्या 1पेक्षा कमी असतात, लहान असतात. आणि हा रूल काय सांगतो, रूल असा सांगतो, इफ द नंबर इज लेस दॅन 1, द झिरोज ऑन द राईट ऑफ द डेसिमल पॉईंट बट टू द लेफ्ट ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे झिरोज ऑन द राईट ऑफ द डेसिमल पॉईंट. आता बघा, ह्या पॉईंट जो आहे इथं पॉईंट आहे त्याच्या राईटला झिरो नाहीच आहे, म्हणजे सोडून द्या. आणि हा 4 हा नॉन झिरो डिजिट आहे, तो सिग्निफिकंट असतो. म्हणजे याच्यामध्ये एकूण सिग्निफिकंट फिगर्स किती आहे, तर एकच डिजिट आहे, हा 4. आता यामध्ये बघा
किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत दुसऱ्या उदाहरणामध्ये, तर हा रूल सांगतो झिरोज ऑन द राईट ऑफ द डेसिमल पॉईंट, म्हणजे हा डेसिमल पॉईंट आहे त्याच्या राईटला हा झिरो येतो आणि तो झिरो आणि लेफ्टला, कोणाच्या लेफ्टला तर नॉन झिरो डिजिटच्या लेफ्टला हा 4 नॉन झिरो आहे त्याच्या लेफ्टला आणि डेसिमल पॉईंटच्या राईटला, म्हणजे डेसिमल पॉईंट आणि नॉन झिरो डिजिटच्या मध्ये येणारा हा झिरो तो सिग्निफिकंट नाही आणि पॉईंटच्या अगोदरच्या झिरोला तर काय अर्थच नसतो, ते सोडूनच द्यायचं आपण. म्हणजे याच्यामध्ये एकच सिग्निफिकंट फिगर आहे तो म्हणजे हे 4 आहे. हे थर्ड एक्झाम्पल आहे. यामध्ये पहा पॉईंटच्या अगोदरचे झिरो ते सोडूनच द्यायचं आहे. पॉईंटच्या नंतर हे 2 झिरो आहेत आणि त्याच्यानंतर हा नॉन झिरो डिजिट येतो, म्हणजे हा नॉन झिरो डिजिट आणि हा पॉईंट याच्यामध्ये येणारे 2 झिरो हे नॉन सिग्निफिकंट आहेत. म्हणजे राहिले किती तर हे 3 आकडे 4, 8, 5. सो नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर 3. आता हे एक उदाहरण बघा. पॉईंटच्या नंतर म्हणजे हा पॉईंट त्याच्यानंतर राईटला येणारे हे 4 झिरो आणि हा 8 नॉन झिरो, त्याच्यामध्ये येणारे हे 4 झिरो सिग्निफिकंट नाही, परंतु हा झिरो मात्र 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आहे. एका बाजूला 8 आणि एका बाजूला 2, म्हणजे हा झिरो सिग्निफिकंट आहे. आणि हे 3 आकडे 8, 2, 4. सो टोटल सिग्निफिकंट फिगर्स इन दिस नंबर आर 4. 8024. नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर 4. सो इन दिस वे दिस इज द थर्ड रूल. इथं एक उदाहरण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इन द नंबर 0.002303 द अंडरलाईन झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. ह्यामध्ये जे अंडरलाईन केलेले झिरो आहेत ते सिग्निफिकंट नाहीत, परंतु हा झिरो मात्र सिग्निफिकंट आहे कारण तो 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये येतो आणि हे 2, 3, 3 ते नॉन झिरो डिजिट्स आहेत. हा तिसरा रूल झाला. आणि चौथा एक रूल आहे तोही बघा. द झिरोज ऑन द राईट हँड साईड ऑफ द लास्ट नॉन झिरो नंबर आर सिग्निफिकंट. काय म्हटलं पहा, झिरोज ऑन द राईट हँड साईड ऑफ द लास्ट नॉन झिरो नंबर आर सिग्निफिकंट बट फॉर दिस नंबर मस्ट बी रिटन विथ अ डेसिमल पॉईंट. For example, 1.500 or 0.01500 have both 4 significant figures each. But in number 1501500 have 2 significant figures. म्हणजे हा रूल काय सांगतो चौथा विद्यार्थी मित्रांनो, जर संख्येमध्ये पॉईंट असेल आणि शेवटी झिरो येत असेल तर बघा 2 झिरो ते सिग्निफिकंट घ्यायचे. म्हणजे हे 1.5 तर सिग्निफिकंट आहेत कारण ते नॉन झिरो आहेत आणि शेवटी आलेले 2 झिरो कारण यामध्ये पॉईंट आहे आणि ते शेवटी येतात. ट्रेलिंग झिरोज त्यांना म्हणतात. शेवटी येणारे पॉईंट असेल आणि शेवटी झिरो येत असेल तर ते सिग्निफिकंट घ्यायचे. म्हणजे याच्यामध्ये 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ऑर 0.01500. आता हे पहा, पॉईंटच्या नंतरचा लगेच लागून येणारा झिरो आणि हा 1 नॉन झिरो आणि झिरो हा पॉईंट त्याच्यामध्ये तो नाही आहे. म्हणजे आता हे पुढचे फक्त 4 आकडे विचारात घ्यायचे. त्यापैकी 15 हे नॉन झिरो आहे ते सिग्निफिकंट आहे आणि हे 2 झिरो शेवटी येतात पॉईंट आहे म्हणजे ते सिग्निफिकंट घ्यायचे. म्हणजे ह्या दोन्ही संख्येमध्ये 4 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. बट इन नंबर 1500 नाव देर इज नो डेसिमल पॉईंट. इफ देर इज नो डेसिमल पॉईंट इन अ नंबर देन ट्रेलिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे ह्या रूलमध्ये लक्षात घ्या की जर संख्येमध्ये पॉईंट असेल तर शेवटी येणारे झिरो सिग्निफिकंट घ्यायचे आणि संख्येमध्ये पॉईंट नसेल तर शेवटी येणारे झिरो सिग्निफिकंट घ्यायचे नाहीत. सो दीज आर द 4 रूल्स टू डिटरमाइन नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. परत एक नजर टाका, फार महत्त्वाचं आहे. ऑल द नॉन झिरो नंबर्स आर सिग्निफिकंट. जे नॉन झिरो डिजिट्स आहेत ते सगळे सिग्निफिकंट असतात. ऑल द झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट नो मॅटर व्हेअर द डेसिमल पॉईंट इज इफ ॲट ऑल. जर समजा झिरोच्या दोन्ही बाजूला नॉन झिरो डिजिट असेल तर तो झिरो सिग्निफिकंट घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी. तिसरा, इफ द नंबर इज लेस दॅन 1 द झिरोज ऑन द राईट ऑफ द डेसिमल पॉईंट बट टू द लेफ्ट ऑफ फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजे पॉईंटच्या नंतर लागून येणारे लगेच ते सिग्निफिकंट नाही. आणि चौथा, झिरोज ऑन द राईट हँड साईड ऑफ द लास्ट नॉन झिरो नंबर आर सिग्निफिकंट बट दिस नंबर मस्ट बी रिटन विथ अ डेसिमल पॉईंट. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, जर डेसिमल पॉईंट असेल तर शेवटी येणारे झिरो सिग्निफिकंट आणि डेसिमल पॉईंट नसेल तर शेवटी येणारे झिरो नॉन सिग्निफिकंट. तर त्यापैकी फक्त पहिला रूल हा नॉन झिरोसाठी आहे आणि बाकीचे राहिलेले 3 रूल हे झिरोसाठी आहेत. कोणते झिरो सिग्निफिकंट घ्यायचे आणि कोणते झिरो सिग्निफिकंट घ्यायचे नाहीत त्याच्याबद्दल. We will consider one example. Determine the significant figures in the following numbers. Suppose this is first number
2.170. How many significant figures are there? Now we know that all non-zero digits are significant. That means these 2, 1, 7 are significant. Now what about this 0? We have seen one rule. What is that rule? See here. If there is a decimal point, then trailing zeros are significant. डेसिमल पॉईंट असेल तर शेवटी येणारे 0 सिग्निफिकंट आहे. याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे, त्यामुळे शेवटी येणारा 0 हा सिग्निफिकंट घ्यायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये सगळेच आकडे सिग्निफिकंट आहेत. टोटल आकडे 4 आहेत. सो नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर 4. कन्सिडर दिस सेकंड एक्झाम्पल. 6.64 into 10⁻². This is scientific notation of writing the number. In such a number, don't consider this 10⁻² power. Only consider this part to determine significant figures. As all 3 digits are non-zero digits, therefore all these 3 digits are significant, means there are 3 digits, so 3 significant figures. Now consider this example number 3. Now we know all non-zero digits are significant. How many non-zero digits are there? There are 4 non-zero digits, 6, 8, 9, 3. What about the zeros? Now we have seen the zeros immediately following the decimal point on the right hand side of the decimal point, but to the left of first non-zero digit, that is 6, they are not significant. पॉइंटला लागून पुढे येणारे आणि नॉन-झिरो डिजिटच्या डावीकडे येणारे ते सिग्निफिकंट नसतात. म्हणजे याच्यामध्ये सगळेच 0 हे सिग्निफिकंट नाहीत. मग सिग्निफिकंट किती आहेत? तर फक्त हे शेवटचे 4 आकडे, 4 डिजिट्स. सो नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर 4. नाव दिस नंबर. आता विद्यार्थी मित्रांनो, पॉईंटच्या आधी 5 आहे, त्या 5च्या अगोदर हा 0 लिहिला गेला आहे. दॅट इज मिनिंगलेस. तसं काही लिहायचं नसतं, पण ती इथं आलं आहे, त्याचा विचारच करायचा नाही. म्हणजे आपली संख्या आहे 5.2000. Now we know all non-zero digits are significant, so 5 and 2 are significant. What about these 3 zeros? We have seen the rule. If there is a decimal point, then these trailing zeros, शेवटी येणारे 0, they are significant. That means all these 3 zeros are significant. So these 3 zeros plus these 2 non-zero digits, so total 5 significant figures. 1, 2, 3, 4, 5. So number of significant figures are 5. The next example is 2140.2. Now all non-zero digits are significant. How many non-zero digits are there? This 2140. How many? 1, 2, 3, 4. What about the 0? That is between 2 non-zero digits. 2 non-zero डिजिटच्या मध्ये आहे. 0च्या लेफ्टला 4 म्हणजे नॉन-झिरो आहे. 0च्या राईटला 2 म्हणजे नॉन-झिरो आहे. डेसिमल पॉईंट अशा वेळी विसरून जायचा. म्हणजे हा 0 सिग्निफिकंट आहे आणि बाकीचे तर आहेच. म्हणजे टोटल सगळे आकडे मोजा किती आहेत. 1, 2, 3, 4, 5. सो नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर 5. दिस नंबर. नाव वी नो these zeros are not significant. Only 2 significant figures are there. So number of significant figures are 2. This number 201. All 3 digits are significant because this 0 lies between 2 non-zero digits. Don't consider decimal point in such examples. So 3 significant figures. So in this way we can determine significant figures in any number. To avoid the ambiguities in determining the number of significant figures. Ambiguities म्हणजे अस्पष्टता. म्हणजे कधी कधी स्पष्ट होत नाही, आपल्याला कळत नाही की सिग्निफिकंट फिगर्स किती आहे. थोडा आपला गोंधळ होतो, कन्फ्युजन होतो. इट इज नेसेसरी टू रिपोर्ट एव्हरी मेजरमेंट इन सायंटिफिक नोटेशन, दॅट इज इन पॉवर्स ऑफ 10. दॅट इज बाय युजिंग द कन्सेप्ट ऑफ ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. म्हणजे जर तुम्ही ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडची कन्सेप्ट वापरली तर सिग्निफिकंट फिगर्स काढायला खूप सोपं होतं. कसं ते तुम्हाला मी सांगतो इथं. समजा हा नंबर आहे 0.0000421. आता आपल्याला माहीत आहे 4 to 1 हे सिग्निफिकंट फिगर्स आहेत. परंतु हे 0 आपण कधी गोंधळात पडतो की आहेत की नाही. पण मग त्याच्याऐवजी जर याला आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड लिहिलं तर हा डेसिमल पॉईंट इथं 4 आणि 2च्या मध्ये शिफ्ट करा. किती डिव्हिजन?
1 2 3 4 आणि 5 डेसिमल प्लेसेस तुम्हाला राईटला शिफ्ट करावं लागतं. म्हणून तुम्ही लिहिणार 4.21 इंटू 10⁻⁵. आता अशा वेळी सिग्निफिकंट फिगर्स काढताना हे 10⁻⁵ याचा विचारच करायचा नाही. हे फक्त आकडे बघायचे आहेत. तिन्हीचे तिन्ही नॉन झिरो आहेत, म्हणजे याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. दुसरं उदाहरण हेच पहा, तेच आहे, फक्त 4च्या ठिकाणी 5 आहे. अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्यायचं, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. पॉईंट कुठं शिफ्ट करायचा? 5 आणि 2च्या मध्ये का? तर नाही. इथं काय केलं पहा, 0.521 केलं. आता इथं 4 घर आपण राईटला सरकलो, म्हणून 10⁻⁴ केलं. मग असं का केलं? इथं 5 डिव्हिजन राईटला शिफ्ट झालो आणि इथं 4 डिव्हिजन. तर हे बघायचं, इफ दिस नंबर इज लेस दॅन 5, 5पेक्षा लहान संख्या असेल तर अशा पद्धतीने करायचं 4 पॉईंट, आणि 5पेक्षा मोठी संख्या असेल तर 0 पॉईंटमध्ये ठेवायचं. आता याच्यामध्ये 10⁻⁴ सोडून द्या. हे किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? तर पॉईंटच्या अगोदरचं तर काही विचारात घ्यायचंच नाही, 0 असल्यामुळे. मग किती डिजिट्स आहेत? तर 3. सो 3 सिग्निफिकंट फिगर्स. समजा एखादी संख्या अशी आहे 2478000. ह्या 0मुळं आपण गोंधळात पडतो, ते काढूनच टाकायचं. तर हा डेसिमल पॉईंट इकडं शिफ्ट करा. 2 आणि 4च्या मध्ये किती डेसिमल प्लेसेस शिफ्ट करावं लागेल? 1 2 3 4 5 6. सो वी कॅन राईट दिस ॲज 2.478 इंटू 10⁻⁶. बघा, मी तुम्हाला सांगितलं की पॉईंट देताना पॉईंटच्या अगोदर जर 5पेक्षा लहान संख्या असेल तर अशा पद्धतीने, पण 5पेक्षा मोठी संख्या असेल तर 0 पॉईंटमध्ये लिहायचं, जसं इथं लिहिलं तसं. आता याचे सिग्निफिकंट फिगर्स काढताना 10⁻⁶ हे विसरून जा, फक्त हे डिजिट्स बघा. ऑल डिजिट्स आर नॉन झिरो अँड देअर आर 4 डिजिट्स. therefore number of significant figures are 4. Same example, but instead of 2 here 6. इथं पण कसं लिहिणार तुम्ही आता? तर आता बघा, इथं 2.4 होतं, इथं 6.4 नाही घेतलं, 0.6. मी तुम्हाला सांगितलं की हा आकडा बघायचा तुम्ही पॉईंट देताना, लेस दॅन 5 का ग्रेटर दॅन 5. आता इथं तुम्ही 7 घर डावीकडे गेलात, कारण 6च्या अगोदर तुम्ही पॉईंट आणला, म्हणून 10⁻⁷. आता ऑर्डर ऑफ आता सिग्निफिकंट फिगर्स काढताना याचा विचार करू नका 10⁻⁷. फक्त ही संख्या बघा, पॉईंटच्या अगोदरचा 0, त्याला काही अर्थ नाही. देर आर 4 नॉन झिरो डिजिट्स अँड ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सो इन दिस नंबर देर आर 4 सिग्निफिकंट फिगर्स. अँड फायनली इन दिस चॅप्टर, व्हॉट डू यू मीन बाय ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड? देर मे बी अ क्वेश्चन इन द एक्झाम. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. व्हॉट इज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड? The order of magnitude is defined as power of 10 nearest to that number. That is also called as scientific notation. 10चा पॉवर त्या नंबरच्या जवळजवळ. The magnitude of any physical quantity can be expressed as A into 10⁻n, where A is a number such that A lies between 0.5 to 5. greater than or equal to 0.5 and less than or equal to 5, and n is integer called order of magnitude. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो. उदाहरण पहा. फॉर एक्झाम्पल, रेडियस ऑफ अर्थ इज 6400 किलोमीटर. त्याला आपण असं लिहिणार 0.64 इंटू 10⁻⁷ मीटर. आपला हा नंबर कसा पाहिजे? इथं आपण 6.4 नाही, आपण इथं याला असंही लिहू शकलो असतो. बघा, मी तुम्हाला इथं दाखवतो. याला आपल्याला असंही लिहिता आलं असतं, 6.4 इंटू काय लिहावं लागलं असतं आपल्याला? तर आपल्याला लिहावं लागलं असतं 10⁻⁶ असं लिहावं लागलं असतं आपल्याला. पण आपण काय केलं इथं? हे कसं आलं पहिल्यांदा समजावून घ्या. 6 किंवा 7 कसं आलं? तर इथं आहे 6400 किलोमीटर. हे किलोमीटरचं मीटरमध्ये करताना तुम्हाला 1000नी मल्टिप्लाय करावं लागतं. 6400 त्याला 1000नी मल्टिप्लाय करा, म्हणजे इंटू 1000 करा. मीटरमध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. किलोमीटरचं मीटरमध्ये 1000नी मल्टिप्लाय केलं तर हे होतं 6400 आणि त्याच्यावर 3 0 1 2 3. आता त्यामुळे आपण
इथं हा पॉईंट इथं आणू शकतो. पहा इथं 1 2 3 त्यानंतर इथं 4 5 आणि 6 म्हणजे 6 घरं सरकू शकतो आणि याला 6.4 × 10⁶ असं लिहू शकतो. पण आपण असं नाही केलेलं. बघा इथं आपण काय केलं 0.64 × 10⁷ केलं. असं काय केलं इथं बघा ही कंडिशन काय आहे. ए हा नंबर 0.5 पेक्षा जास्त आणि 5 पेक्षा कमी. जर तुम्ही याला असं लिहिलं असतं 6.4 × 10⁶ तर ही संख्या तुमची 5 पेक्षा जास्त झाली. आपल्याला 5 पेक्षा जास्त नको म्हणून आपण 0.64 × 10⁷ केलेलं आहे. पहा बघा 0.64 आहे. आपला नंबर कसा असला पाहिजे इथं दिलेला आहे. पहा 0.5 पेक्षा जास्त आणि 0.64 म्हणजे 0.5 पेक्षा जास्त आहे आणि 5 पेक्षा कमी, 5 किंवा 5 पेक्षा कमी आणि 5 पेक्षा कमी आहे असं लिहिलं असतं तर 5 पेक्षा जास्त झालं असतं. सो दिस इज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. मीन्स रेडियस ऑफ अर्थ इज 6400 किलोमीटर. By using the concept of order of magnitude, we can write 0.64 × 10⁷ meter. Now we can easily find the order of magnitude. We can easily find the number of significant figures and order of magnitude also. तर याच्यामध्ये order of magnitude झाली 7 आणि significant figure झाले 2. हे 2 significant figure झाले. कारण significant figures काढताना हे जे आहे 10⁷ ते काही घ्यायचं नाही, फक्त ही आकडे घ्यायचे. ते नॉन झिरो डिजिट्स 2 आहेत ते सिग्निफिकंट फिगर झाले. आणि हा जो 10चा पॉवर येतो ना ही जी संख्या असते त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. तर इथं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 10⁷ आलेली आहे. अजून काही उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे ज्याच्यामुळे तुमची ही ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडची कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल. दुसरं एक उदाहरण, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज 1.6 × 10⁻19 कुलम. बघा हा नंबर जो आहे 1.6 × 10⁻19 कुलम. तर या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत 1.6. ॲक्च्युली आता याला कसं लिहावं लागेल तर आपल्याला हे 1.6 बरोबर आहे संख्या, म्हणजे आपली कशी पाहिजे ए संख्या 0.5 पेक्षा जास्त पाहिजे. हे 1.6 0.5 पेक्षा जास्त आहे आणि 5 पेक्षा कमी म्हणजे बरोबर आहे ते लिहिलेलं. हिअर द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज -19. ॲक्च्युली 10⁻19 ही ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड झाली आणि नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट्स किती झाले तर 2 झाले. ही आयडिया अजून क्लिअर करण्यासाठी काही उदाहरणं आपण बघू. हाऊ टू फाइंड ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ऑफ सम नंबर. सपोज दिस इज द नंबर 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². दिस इज अ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. दिस इज अ कॉन्स्टंट. याच्याबद्दल तुम्हाला ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये शिकायला मिळेल, जास्त इथं सध्या सांगत नाही. आता याला सायंटिफिक नोटेशन लिहिण्यासाठी आपली कंडिशन काय आहे, दिस नंबर शुड बी इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन 0.5 अँड लेस दॅन ऑर इक्वल टू 5. आता हे तर इथं 6.6 म्हणजे 5 पेक्षा जास्त आहे, मोठं आहे, असं चालणार नाही. सो वी विल मूव दिस डेसिमल पॉईंट टू लेफ्ट बाय 1 डिव्हिजन अँड वी कॅन राईट दिस नंबर ॲज 0.673 × 10⁻10 because we know that this number must be equal to or greater than 0.5 and less than 5. Actually this number 6.6 is greater than 5, but by writing in this way this number lies between 0.5 and 5 now, 0.5 and 5 now. Therefore order of magnitude is this 10⁻10. that is order of magnitude, Newton meter square per kg². You have to write unit of that quantity. Consider second example, mass of electron 9.11 × 10⁻31 kg. We know that this number must be less than 5 and greater than 0.5. So we will shift this decimal point to left. Once again we get 0.911 and in place of this -31 here we get 10⁻30. Now this number is greater than 0.5 and less than 5. So we have written in scientific notation this 10⁻30 is order of magnitude.
आपल्याला जसं पाहिजे तसं आपण लिहिलेलं आहे आणि हा जो 10चा पॉवर असतो हे त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. तिसरं उदाहरण घ्या. स्पीड ऑफ लाईट 3 अँड देर आर 8 zeros. This can be written as 3 into 10⁸ meter per second. We want this number to be greater than 0.5 and less than 5. Now this number is less than 5 and also greater than 0.5. So no change in this number and order of magnitude will be 10⁸ meter per second. The next example is acceleration due to gravity. How to find its order of magnitude? Acceleration due to gravity is 9.8 meter per second square. हा जो नंबर आहे आपल्याला 0.5 आणि 5च्या मध्ये पाहिजे. हा 9.8 जो आहे ना तो 5पेक्षा जास्त आहे, 5पेक्षा कमी पाहिजे. म्हणून आपण एक पॉईंट सरकवला, पण ते सरकवताना आपल्याला इंटू 10⁻1 करावं लागेल, नाहीतर मग हे जी व्हॅल्यू आहे ती चुकेल. आता हा 0.98 बघा 5पेक्षा कमी येतो आणि 0.5पेक्षा जास्त येतो. म्हणजे जे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडमध्ये अपेक्षित आहे सायंटिफिक नोटेशन त्या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. आणि हा जो 10चा पॉवर असतो त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. म्हणजे या ठिकाणी ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मिळालं 10⁻1 मीटर पर सेकंड स्क्वेअर किंवा नुसतं 10 तुम्ही लिहू शकता. आणि त्या क्वांटिटीचं जे काय युनिट असेल त्या क्वांटिटीचं जे काय युनिट असेल ते तुम्ही पुढं लिहिलं पाहिजे. Next example is mass of earth 5.98 into 10⁻24 kg. How to find its order of magnitude? Now here this number is greater than 5. We want this number less than 5. म्हणून आपण पॉईंट लेफ्टला सरकून घेऊ. असं करताना आपल्याला हा पॉईंट 1नी वाढवावा लागेल, 10⁻25 करावं लागेल. आता हा जो नंबर आपल्याला मिळाला तो 0.5पेक्षा जास्त येतो आणि 5पेक्षा कमी येतो. म्हणजे ते सोडून हे जे राहील 10⁻2 जे काय आहे त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आणि आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मिळते 10⁻25 kg. नेक्स्ट एक्झाम्पल, मास ऑफ द सन 1.91 इंटू 10⁻30 kg. आता विद्यार्थी मित्रांनो इथे काहीही बदल करण्याची आवश्यकता नाही, कारण हा 1.91 5पेक्षा कमी आहे आणि 0.5पेक्षा जास्त आहे. त्यामुळं जसा पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये आहे, बदल करण्याची आवश्यकता नाही. म्हणून हे सोडून जे काय राहील दॅट इज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आणि ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मिळते 10⁻30 kg. नेक्स्ट, हाईट ऑफ मॅन, मनुष्याची सरासरी उंची असते 1.8 मीटर. आता हा 1.8 जसा पाहिजे तसा आहे, लेस दॅन 5 आहे, ग्रेटर दॅन 0.5 आहे. याला फक्त इंटू 10⁻0 करा, कारण याला इंटू 1 करावं लागेल. 1 म्हणजेच 10⁻0 म्हणजे 10⁻0 मीटर ही त्याची झाली ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण हे चॅप्टर आज पूर्ण केलेलं आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरवरचे प्रॉब्लेम्स सोडवणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग. विद्यार्थी मित्रांनो हे व्हिडिओ तुम्ही बघत असताना तुमच्या मित्रांना शेअर करा. सबस्क्राईब माझं चॅनल केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.